नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, आणि त्याच्यावरचं एक महत्त्वाचं एक्झाम्पल आपण सोडवणार आहे जे बोर्ड एक्झाम मध्ये 100% विचारलं जातं. ठीक आहे, सो बघूया आपण बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय आहे. सो a differential equation of the form dy by dx plus py is equals to q into y raised to n, where p and q are functions of x only or constant, is called as a Bernoulli's differential equation. आता हे डिफरन्शियल इक्वेशन कसं ओळखायचं, बर्नौलीजच आहे. सो बघा, डेरिव्हेटिव्हच्या नेक्स्ट टर्म मध्ये काय असणार आहे, डिपेंडंट व्हेरिएबल y असेल. डेरिव्हेटिव्ह आपलं काय, dy बाय dx, डिपेंडंट व्हेरिएबल कुठला आहे, y. त्याच्या नेक्स्ट टर्म मध्ये y ची टर्म असेल आणि राईट हँड साइडला एक y च्या पॉवर मधली टर्म असेल, तर ते डिफरन्शियल इक्वेशन कुठलं असतं, बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, मग आता हे बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन सोडवायचं कसं, त्याच्या काय स्टेप्स आहेत ते आपण बघूया. सो पहिली स्टेप ऍज युजल काय करायचं आहे, जे काही डेरिव्हेटिव्ह आहे dy बाय dx त्याचा कोएफिशियंट 1 करायचा. देन नेक्स्ट सेकंड इम्पॉर्टंट स्टेप आहे, जी राईट हँड साइडला y च्या पॉवर मधली टर्म आहे त्या पॉवर मधल्या टर्मने प्रत्येक टर्मला त्या डिफरन्शियल इक्वेशनच्या डिवाइड करायचं आहे. सो आता कुठली आहे टर्म, y रेज टू n. सो या y रेज टू n ने या डिफरन्शियल इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला डिवाइड करायचं. ठीक आहे, मग आता सपोज इथं 1 ला y रेज टू n ने डिवाइड केलं तर काय येणार, y रेज टू मायनस n. आता हा मायनस n कसा आला, जर डिनॉमिनेटर मध्ये एखादं पॉवर फंक्शन असेल आणि ते जर आपण न्यूमरेटरला शिफ्ट केलं तर काय करतो, पॉवरचं साइन बदलतं. 1 अपॉन y रेज टू n म्हणजे काय, y रेज टू मायनस n. सिमिलरली दुसऱ्या टर्मला पण आपण y रेज टू n ने डिवाइड केलं तर काय होणार, रूल ऑफ इंडायसेस वापरा, बेस सेम आहे. डिव्हिजन असेल तर आपण काय करतो, इंडायसेसची सबट्रॅक्शन, म्हणजे y रेज टू 1 याची इंडेक्स आहे 1, सबट्रॅक्ट करणार कशामधून, डिनॉमिनेटरच्या इंडेक्स मधून. सो y रेज टू काय ना 1 मायनस n. दुसऱ्या टर्मला जर आपण y रेज टू n ने डिवाइड केलं तर मला काय मिळतं, y रेज टू 1 मायनस n. आणि लास्टला y रेज टू n ने डिवाइड केलं तर काय होणार आहे, y रेज टू n कॅन्सल होईल. ती y ची पॉवर असणारी टर्म राईट हँड साइडची कॅन्सल होईल. ठीक आहे, ही झाली दुसरी स्टेप. तिसरी स्टेप आता काय करायचं आहे बघा, नेक्स्ट स्टेपला आपण सबस्टिट्यूशन करणार आहे. काय सबस्टिट्यूशन करणार आहे, डेरिव्हेटिव्ह नंतरच्या नेक्स्ट टर्म मध्ये जी y ची टर्म आले आफ्टर डिवाइडिंग, कुठली आले, y रेज टू 1 मायनस n, हा आपण सबस्टिट्यूट करणार आहे ऍज अ v. ठीक आहे, कुठली टर्म लक्षात आली ना, डेरिव्हेटिव्ह नंतर नेक्स्ट टर्म मध्ये जी y ची टर्म आले आफ्टर डिवाइडिंग ती आपण सबस्टिट्यूट करायची ऍज अ v. जर n पॉवर असेल तर ती काय असणार आहे, 1 मायनस n. सपोज आता ही पॉवर 7 असेल तर काय सबस्टिट्यूशन आपली येणार, 1 मायनस 7 म्हणजे काय, मायनस 6. y रेज टू मायनस 6 इक्वल टू आपण काय सबस्टिट्यूट करणार, v करणार. देन त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू x. ज्यावेळी पण तुम्ही त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्याल त्यावेळी काय मिळणार, मला पहिली टर्मच मिळणार आहे, लक्षात ठेवा, y रेज टू मायनस n dy बाय dx हेच मिळणार. कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर, सबस्टिट्यूशनचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावरती. जो फक्त एक्स्ट्राचा कॉन्स्टंट असणार आहे तो आपण ऍडजस्ट करणार आहे. तो कसा ऍडजस्ट करायचा तो आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बघूया. ठीक आहे, अँड देन लास्ट स्टेप आता काय करायचंय, हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर जे काही मला डिफरन्शियल इक्वेशन मिळणार आहे ते लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मिळणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे कुठल्याही लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कसं कॅल्क्युलेट करतात, याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बघितलेला. इथं आय बटनवर क्लिक करा, जाऊन तो लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा व्हिडिओ बघा. परत एकदा रिवाइज करतोय. पहिली स्टेप, dy बाय dx चा कोएफिशियंट 1 करा. दुसरी स्टेप, y ची पॉवर असणारी टर्म डिवाइड करा प्रत्येक टर्मला. देन नेक्स्ट y ची पॉवर असणारी टर्म डिवाइड केल्यानंतर डेरिव्हेटिव्हच्या नेक्स्ट टर्म मध्ये जी येणार आहे टर्म ती आपली सबस्टिट्यूशन असणार आहे, y रेज टू 1 मायनस n इज इक्वल्स टू v. नंतर काय करायचं, त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं कशासाठी,
व्हॅल्यू फाइंड आउट करायला कोणाची y रेस टू मायनस एन dy बाय dx ची. देन या दोन्ही सबस्टिट्यूशन बर्नॉलिस डिफरन्शियल इक्वेशन मध्ये करा. ते कशामध्ये चेंज होईल? लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये चेंज होईल आणि लिनियरच्या स्टेप वापरून ते एक्झाम्पल सॉल्व्ह करा. आता आपण एक्झॅक्ट एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या येईल मेथड लक्षात येईल. सो बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेलंच एक्झाम्पल आपण घेऊया. सॉल्व्ह एक्स dy बाय dx प्लस वाय इक्वल टू एक्स क्यूब इंटू वाय रेस टू 6. पहिल्यांदा दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन मी लिहून घेतो. ओके, आता हे आयडेंटिफाय करूया कुठलं डिफरन्शियल इक्वेशन आहे. बघा, डेरिव्हेटिव्हच्या नेक्स्ट टर्म मध्ये डिपेंडंट व्हेरिएबल y आहे किंवा डिपेंडंट व्हेरिएबल जो आहे y त्याची टर्म आहे आणि राईट हँड साइडला काय आहे? डिपेंडंट व्हेरिएबल जो आहे त्याच्या पॉवर मधली टर्म आहे. डिपेंडंट व्हेरिएबल कोण आहे? आपला y. त्याच्या पॉवर मधली टर्म कुठली? y रेस टू 6 आहे. म्हणजे हे कुठलं डिफरन्शियल इक्वेशन आहे? बर्नॉलिस डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग आता बर्नॉलिस डिफरन्शियल इक्वेशन सोडवायचं असेल तर पहिली स्टेप काय? जो काही डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा कोएफिशियंट 1 करा. मग आता बघा, हा आपला डेरिव्हेटिव्ह आहे dy बाय dx, याचा कोएफिशियंट आहे x. मग याला 1 करायचं असेल तर काय करायला पाहिजे? या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला x ने डिवाइड करायला पाहिजे. हा x कॅन्सल व्हायला पाहिजे. हा x कॅन्सल कधी होणार? जर x ने डिवाइड केलं तर. ठीक आहे? ओके, सो डिवाइड करूया x ने प्रत्येक टर्मला. पहिला लेफ्टला पहिल्या टर्मला x ने डिवाइड करूया. x अपॉन x dy बाय dx आहे तसा प्लस. आता इथं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, इथं डिवाइड करत असताना कोणाला करायचं? y सोबत जो आहे कोण आहे? 1. त्याला डिवाइड करूया x ने. y सेपरेटली हा इक्वल टू राईट हँड साइडला जी टर्म आहे x क्यूब y रेस टू 6, याला पण आपण डिवाइड करूया x ने. ठीक आहे? आता सिम्प्लिफाय करूया आणि डिफरन्शियल इक्वेशन लिहूया. सो पहिल्या टर्म मध्ये काय होते बघा, x आणि x कॅन्सल होतो म्हणजे काय राहणार? dy बाय dx. दुसऱ्या टर्म मध्ये काय कॅन्सलेशन होतं का? नाही, त्यामुळे आहे तसं प्लस 1 बाय x y इक्वल टू राईट हँड साइडच्या टर्म मध्ये काय होतं? एक x कॅन्सल होतो. एक x डिनॉमिनेटरचा कॅन्सल झाला, एक x न्यूमरेटरचा कॅन्सल झाला. न्यूमरेटरला 3 होते, त्यातला एक गेला म्हणजे काय राहणार? 2x राहणार. सो काय राहणार राईट हँड साइडला? x स्क्वेअर y रेस टू 6. ठीक आहे? मग आता हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे हे बर्नॉलिस डिफरन्शियल इक्वेशन आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये. कुठला स्टँडर्ड फॉर्म असतो बर्नॉलिसचा? dy बाय dx प्लस py इक्वल टू q इंटू y रेस टू n. डेरिव्हेटिव्ह नंतरच्या नेक्स्ट टर्म मध्ये डिपेंडंट व्हेरिएबलची टर्म आहे आणि राईट हँड साइडला डिपेंडंट व्हेरिएबलच्या पॉवर मधली टर्म आहे. ठीक आहे? सो हे बर्नॉलिस डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग आता हे सोडवायचं असेल तर काय करायचं आहे आपल्याला? नेक्स्ट स्टेपला y च्या पॉवर मधली जी टर्म आहे त्यानं प्रत्येक टर्मला डिवाइड करायचं. आता y च्या पॉवर मधली टर्म कुठली आहे बघा राईट हँड साइडला? y रेस टू 6. ठीक आहे? सो डिवाइड थ्रू बाय y रेस टू 6. सो प्रत्येक टर्मला आपण आता y रेस टू 6 ने डिवाइड करूया. पहिला dy बाय dx ला म्हणजे इथं त्याचा कोएफिशियंट जो आहे त्याला डिवाइड करायचं. कोण आहे कोएफिशियंट? काही दिसत नाही, याचा अर्थ 1. सो पहिला काय करतो मी? 1 ला डिवाइड करतो y रेस टू 6 ने इंटू dy बाय dx आहे तसा प्लस. ओके, 1 बाय x पण आहे तसा ठेवतो, फक्त डिवाइड कोणाला करतो? y ला. सो y ला डिवाइड करतो कशाने? y रेस टू 6 ने. दुसऱ्या टर्मला पण y रेस टू 6 ने डिवाइड केलं इक्वल टू. आता राईट हँड साइडला पण आपण y रेस टू 6 ने डिवाइड करूया. राईट हँड साइडची टर्म काय? x स्क्वेअर y रेस टू 6. याला आपण डिवाइड करूया y रेस टू 6 ने. ठीक आहे? ओके, तर मी मगाशी सांगितलं होतं जर डिनॉमिनेटर मध्ये किंवा न्यूमरेटर मध्ये पॉवर असणारी टर्म आली आणि ती जर अपोजिटला शिफ्ट केली तर काय होतं? त्याच्या पॉवरचं साइन चेंज होतं. म्हणजे हा y रेस टू 6 जर मी न्यूमरेटरला शिफ्ट केला तर काय होणार? प्लस 6 चा काय होणार? मायनस 6. y रेस टू काय लिहिणार मी? मायनस 6 इंटू dy बाय dx आहे तसा प्लस 1 बाय x पण आहे तसा. ठीक आहे? आता y अपॉन y रेस टू 6 सोडवायचं आहे. मगाशीच सांगितलं होतं रूल्स ऑफ इंडायसेस. 2 नंबरची डिव्हिजन असेल, बेस सेम असेल तर आपण काय करतो? इंडायसेसची सबट्रॅक्शन. सो बेस काय येणार? y. पहिला याचा इंडेक्स काय आहे? 1. सबट्रॅक्ट करणार कशामधून? डिनॉमिनेटर मधल्या इंडेक्स मधून, 6 मधून.
ठीक आहे. सो y रेस टू 1 मायनस 6, 1 मायनस 6 म्हणजे काय, -5. ठीक आहे. सो y अपॉन y रेस टू 6 म्हणजे किती, y रेस टू -5 इक्वल टू राईट हँड साईडला काय होतंय, y रेस टू 6 आणि y रेस टू 6 कॅन्सल होते, राहतंय काय फक्त x स्क्वेअर. ठीक आहे. सो सेकंड स्टेप पण आपण कंप्लीट केली. y ची पॉवर असणाऱ्या टर्मने प्रत्येक टर्मला डिवाइड केलं. ओके, आता काय करायचं, सबस्टिट्यूशन करायची आहे. कशासाठी, हे बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन लिनियर मध्ये चेंज करण्यासाठी. ओके, थर्ड स्टेप काय आहे आपली, सबस्टिट्यूशन करा. काय सबस्टिट्यूशन करायची आहे, y रेस टू 1 मायनस n म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह नंतर जी नेक्स्ट टर्म आले y मधली कुठली, y रेस टू -5 याची आपण सबस्टिट्यूशन करणार आहे ऍज अ v. ठीक आहे. इथं बघा तुम्हाला चेक करू शकता, n आपला काय 6 आहे. सो 1 मायनस 6 म्हणजे किती येतं, -5. सो y रेस टू -5 च्या जागी काय लिहिणार, v. ठीक आहे. सो आपली सबस्टिट्यूशन लक्षात ठेवा, मी सांगतोय ही ट्रिक करेक्टफुली लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह डिवाइड केल्यानंतर, सिम्प्लिफाय केल्यानंतर, डेरिव्हेटिव्ह नंतर जी नेक्स्ट y ची टर्म येते काय आहे ती, y रेस टू -5 ही आपली सबस्टिट्यूशन असणार. काय सबस्टिट्यूट करणार, y रेस टू -5 इक्वल टू v. ठीक आहे. सबस्टिट्यूशन केलं की ऑलवेज लक्षात ठेवायचं त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. डिफरन्शिएट करूया ही टर्म कोणासोबत, x सोबत, इंडिपेंडेंट व्हेरिएबल जो आहे त्याच्यासोबत. ओके, मग आता पहिला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा y रेस टू -5 चं. मी तुम्हाला सांगितलं याचं डेरिव्हेटिव्ह पण आपल्याला दिलेलं असतं. काय, जी पहिली टर्म आहे तीच डेरिव्हेटिव्ह येणार. काय पहिली टर्म आपली, y रेस टू -6 dy बाय dx, हेच डेरिव्हेटिव्ह येणार. फक्त याच्यासोबत एक कॉन्स्टंट आपल्याला मल्टिप्लाय करायला लागतो. काय कॉन्स्टंट आहे तो, हा -5. हा कॉन्स्टंट इथं मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही. ठीक आहे. ओके, आता हे झालं शॉर्टकट. मी आता तुम्हाला ऍक्च्युअल सांगतो. आता आपल्याला माहिती आहे पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह x रेस टू n चं डेरिव्हेटिव्ह काय असतं, n पॉवर ऍज इट इज पुढे लिहितो आपण इंटू x आणि रेस टू काय लिहितो, ती पॉवर -1. ठीक आहे. हा पॉवर फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे. सो y रेस टू -5 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, -5 ऍज इट इज इंटू y रेस टू पॉवर -1, -5 -1. मग आता माहिती आहे आपल्याला -5 -1 किती असतं, -6. ठीक आहे. सो -5 इंटू y रेस टू -6. आणि आपण y डिफरन्शिएट करायला लागलो x सोबत, त्यामुळे त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, dy बाय dx. एवढं जर सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं नसेल तर मी सरळ सरळ सांगितले, y रेस टू -5 चं डेरिव्हेटिव्ह काय असणार, पहिली टर्म y रेस टू -6 dy बाय dx. फक्त याला कशाने मल्टिप्लाय करायचं, जे काही आपली सबस्टिट्यूशन मधली पॉवर आहे ती कशाने मल्टिप्लाय करणार, याला मी -5 ने. ओके, एवढं सिंपल आहे. इक्वल टू, आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेऊया, v चं डेरिव्हेटिव्ह x सोबत काय येणार, dv बाय dx. ठीक आहे. लक्षात आलं, काय सबस्टिट्यूशन करायची आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार. मग आता मला व्हॅल्यू फक्त कोणाची पाहिजे, y रेस टू -6 dy बाय dx. म्हणजे जो एक्स्ट्रा नंबर आहे तो काय करणार आपण, अपोजिट साइड म्हणजे राईटला शिफ्ट करणार. मग हा आता -5 इकडे मल्टिप्लाय, मग राईटला काय गेल्यावर काय होणार, डिवाइड होणार, म्हणजे 1 अपॉन -5. ठीक आहे. सो लेफ्टला काय राहणार, y रेस टू -6 dy बाय dx इक्वल टू हा -5 इकडे मल्टिप्लाय, राईटला गेल्यावर काय होणार, डिवाइड होणार. किंवा दुसऱ्या भाषेत सांगतो, -5 म्हणजे -5/1. ओके, हा इकडं मल्टिप्लाय, राईटला गेल्यावर काय होणार, इनवर्स होणार, म्हणजे काय होणार 1 अपॉन -5 आणि इंटू dv बाय dx आहे तसा. ठीक आहे. सो आपण थर्ड स्टेप पण कंप्लीट केली. ठीक आहे. आता काय करूया, या दोन्ही सबस्टिट्यूशन y रेस टू -5 इक्वल्स टू v आणि हे डेरिव्हेटिव्ह इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. सो केअरफुली लक्ष द्या. पहिला याच्या जागी y रेस टू -6 dv dy बाय dx काय आहे व्हॅल्यू, 1 अपॉन -5 dv बाय dx. बघा इकडे 1 अपॉन -5 dv बाय dx. हा पुढे प्लस 1 बाय x आहे तसा. आता कोणाची सबस्टिट्यूशन, y रेस टू -5 ची काय बघा, y रेस टू -5 ची सबस्टिट्यूशन v. ओके, सो 1 बाय x इंटू v आणि इक्वल टू काय येणार, x² आहे तसा. ठीक आहे. सो बघा आता जे काही डिफरन्शियल इक्वेशन आले हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे की नाही. कसं आयडेंटिफाय करायचं असतं, डेरिव्हेटिव्ह नंतरच्या नेक्स्ट टर्म मध्ये
आपल्याला काय मिळालं पाहिजे, डिपेंडंट व्हेरिएबल मिळालं पाहिजे. आता याच्यामध्ये डिपेंडंट व्हेरिएबल कोण आहे, व्ही, आणि इंडिपेंडेंट कोण आहे, एक्स. मग बघा डेरिव्हेटिव्हच्या नेक्स्ट टर्म मध्ये डिपेंडंट व्हेरिएबल व्ही मिळतोय का, यस मिळतोय. म्हणजे हे काय आहे, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग आता हे सोडवायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या स्टेप्स यूज केल्या पाहिजेत. मग काय असतात स्टेप्स, ऑलरेडी आपण हे बघितलेलं आहे. ओके, पहिली स्टेप काय, जे काही डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा कोइफिशियंट 1 करा. मग आता आपला जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा कोइफिशियंट 1 आहे का, नाहीये. काय तो 1/-5 आहे. मग हा 1 कधी होणार, जर -5 कॅन्सल झाला. मग आता हा -5 कॅन्सल करायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, त्याला -5 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. हा इथं डिनॉमिनेटर मध्ये आहे ना, कॅन्सल कधी होणार, न्यूमरेटरला आला तर. इथं डिवाइड आहे, कॅन्सल कधी होणार, मल्टिप्लाय केला तर. सो आता काय करूया, dv/dx चा कोएफिशियंट 1 करायचा असेल तर मी काय करणार आहे, त्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला कशाने मल्टिप्लाय करणार, -5 ने. ठीक आहे. सो मल्टिप्लाय करूया. पहिल्यांदा 1 × -5 म्हणजे -5 डिवायडेड बाय -5, dv/dx आहे तसा. आता इथं प्लस 1 ला पण -5 ने मल्टिप्लाय करू, काय येणार, -5/x v आहे तसा, इक्वल टू x² ला पण -5 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे काय येणार, -5 × x². सो प्रत्येक टर्मला -5 ने मल्टिप्लाय केलं का, कारण मला डेरिव्हेटिव्हचा कोएफिशियंट 1 करायचा होता. ठीक आहे. मग आता काय कॅन्सल होते बघा, पहिल्या टर्म मध्ये -5 कॅन्सल झाला, म्हणजे काय आलं, बाकी कुठं काय सिम्प्लिफाय होतंय का, नाही. त्यामुळे हे इक्वेशन ॲज इट इज खाली लिहू. सो dv/dx प्लस -5/xv इक्वल टू -5x². सो पहिली स्टेप आपण कंप्लीट केली, डेरिव्हेटिव्हचा कोएफिशियंट 1 केला. तर दुसऱ्या स्टेपला काय करायचं, हे जे काही लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे हे स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करायचं. मग आता स्टँडर्ड फॉर्म लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा जर डेरिव्हेटिव्ह dv/dx असेल तर काय येणार, dv/dx प्लस pv इक्वल टू q. डेरिव्हेटिव्ह नंतरच्या नेक्स्ट टर्म मध्ये डिपेंडंट व्हेरिएबल v. ठीक आहे. ओके. हा, आता सेकंड स्टेपला काय करायचं असतं, हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन या स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करायचं आणि त्याच्यावरून p आणि q ची व्हॅल्यू शोधायची. तर p म्हणजे काय, v चा कोएफिशियंट. मग v चा कोएफिशियंट काय आहे बघा, -5/x. सो p ची व्हॅल्यू काय आली, -5/x. अँड q ची व्हॅल्यू म्हणजे काय, राईट हँड साईडला असणारं फंक्शन. काय बघा, राईट हँड साईडला फंक्शन -5x². सो q ची व्हॅल्यू काय येणार, -5x². ओके. सो आपण सेकंड स्टेप पण कंप्लीट केली, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन कम्पेअर केलं त्याच्या स्टँडर्ड फॉर्मशी आणि p आणि q च्या व्हॅल्यू शोधल्या. ठीक आहे. आता तिसरी स्टेप काय असते, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोडवण्याची तिसरी स्टेप, इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा त्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय असतो, e⁻∫ p dx. ठीक आहे. मग आता काय करूया, इंटिग्रेशन मध्ये p ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल e⁻∫ p, काय बघा, p ची व्हॅल्यू -5/x. ओके. हे इंटिग्रेट करायचं आहे आपल्याला x सोबत. ठीक आहे. सिंपल इंटिग्रेशन आहे. सो आता काय बघा, -5/x चं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. हा -5 काय कॉन्स्टंट आहे. मग आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंट आला तर आपण काय करतो, तो इंटिग्रेशनच्या बाहेर लिहितो. म्हणजे काय येणार, e⁻⁻5 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. मग इंटिग्रेशन कोणाचं घेणार, -5 गेला बाहेर गेला म्हणजे इंटिग्रेशन कोणाचं घेणार, 1/x. इंटिग्रेशन ऑफ 1/x. ओके. मग आपल्याला हा पण फॉर्म्युला माहिती आहे. सो e⁻⁻5 आहे तसा, आणि 1/x इंटिग्रेशन काय असतं, 12वी मध्ये आपण स्टडी केलंय. 1/x इंटिग्रेशन काय, लॉग ऑफ x. ठीक आहे ना. सो 1/x इंटिग्रेशन मिळालं लॉग x. आता बघा आपण काय करणार आहे, लॉगचा रूल यूज करणार आहे. e आणि लॉग या दोघांचा बेस सेम आहे असं असेल तर काय होतं, e आणि लॉग कॅन्सल होतं, प्रोव्हाइडेड त्यांच्यामध्ये कुठलाही नंबर नको. मग आता हा नंबर -5 मला घालवायचा आहे, याच्यासाठी पण लॉगॅरिथमचा रूल आहे. लॉगच्या आधीचा नंबर कुठं लिहायचा असतो हे पण आपल्याकडे रूल आहे. लॉग पॉवर फंक्शनचं काय असतं, m⁻n चं काय असतं, जी काही पॉवर आहे ती कुठे लिहायची, लॉगच्या आधी.
n इंटू लॉग एम, किंवा उलटा वापरला, जर लॉगच्या आधी कुठलाही नंबर आला तर आपण काय करायचं, तो जो काही नंबर आहे तो कुठे लिहायचा, एमच्या पॉवर मध्ये. मग आता बघा लॉगच्या आधी कुठला नंबर आलाय -5, म्हणजे हा कुठं लिहिणार, हा पॉवर मध्ये लिहिणार, कोणाच्या, एक्सच्या पॉवर मध्ये. ठीक आहे. सो अप्लाय करूया रूल. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू ई, इकडे बघा ई रेस टू काय येणार, लॉग एक्स, आणि रेस टू ही जो काही नंबर आहे -5 तो कुठे लिहिणार, एक्सच्या पॉवर मध्ये, ई रेस टू लॉग एक्स आणि रेस टू काय -5. ठीक आहे. आता आपण दुसरा रूल यूज करूया लॉगचा आणि नंबरचा बेस जर सेम असेल, लॉगचा बेस लिहिला नसेल तर तो ई असतो, आणि नंबरचा बेस ई सेम आहे असं असेल तर आन्सर काय मिळतं मला, एम. तुम्ही म्हणू शकता ई आणि लॉग कॅन्सल होतो. सो इथं ई आणि लॉग कॅन्सल झाला असं म्हणूया आपण. मग काय मिळणार मला आन्सर इंटिग्रेटिंग फॅक्टरचं, त्याच्या पुढचा नंबर काय येतो, एक्स रेस टू -5. ठीक आहे. सो आता आपण ऑलरेडी बघितलंय, पॉवर टर्म जर निगेटिव्ह मध्ये आली तर ती आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे असेल तर काय करू शकतो आपण, डिनॉमिनेटरला शिफ्ट करतो. ठीक आहे. सो एक्स रेस टू -5 हा जर डिनॉमिनेटरला गेला तर काय होणार, पॉवरचं साईन बदलणार, मग न्यूमरेटरला काय लिहायचं, 1. ठीक आहे. सो 1 डिवायडेड बाय एक्स रेस टू 5. एक्स रेस टू -5 म्हणजे काय, 1/x5. सो हा झाला आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर. ठीक आहे. आता राहिली लास्ट स्टेप, या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं. मग त्याचा फॉर्म्युला काय असतो, आपण आता कुठलं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोडवायला लागलोय, dv/dx प्लस pv इक्वल टू q. मग याचं जर मी सोल्युशन फाइंड आउट केलं तर मला व्हॅल्यू कोणाची मिळणार, डिपेंडंट व्हेरिएबल v ची. ओके, हे लक्षात ठेवा. मग फॉर्म्युला काय बघा, व्हॅल्यू कोणाची मिळणार, v. सो v इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं, क्यूचं, कोणासोबत, इंटिग्रेटिंग फॅक्टर सोबत, कोणाशी, एक्सशी, म्हणजे dx आणि प्लस c. ठीक आहे. सो हा आपला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन dv/dx सोल्युशन कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे. मग आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया, लक्ष द्या. सो v इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर, किती आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर, 1/x5 इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये क्यू आणि इंटिग्रेटिंग फॅक्टरची व्हॅल्यू लिहूया. क्यू कुठे आहे, क्यू आहे ते बघा, क्यू ची व्हॅल्यू काय, -5x2 इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय, इंटिग्रेटिंग फॅक्टरची व्हॅल्यू 1/x5. ओके, हे सोडवून जे काही फंक्शन येईल त्याचं इंटिग्रेशन आपल्याला सोडवायचं आहे एक्स सोबत, आणि प्लस सी. ठीक आहे. सोडवूया आता. नेक्स्ट स्टेप, आपल्याला इंटिग्रेशन सोडवायचं आहे. बघा आता लेफ्टला काय सिम्प्लिफाय होणार, व्ही ची व्हॅल्यू मला माहिती आहे, काय आहे व्ही ची व्हॅल्यू, जरा बघा इकडे, व्ही आपण काय सबस्टिट्यूट केलंय, y⁻5 तर सबस्टिट्यूट करून टाका परत. सो व्हीच्या जागी काय लिहा, y⁻5 इंटू 1/x5 इक्वल टू. ठीक आहे. आता हे इंटिग्रेशन मला सोडवायचं आहे. पहिला बघा काय सिम्प्लिफाय होते, काय भाग जातो, काही कॅन्सल होते, बघा होते कॅन्सल, x² आणि x5, न्यूमरेटरला 2, डिनॉमिनेटरला 5, किंवा रूल ऑफ इंडायसेस माहिती आहे, दोन नंबरची डिव्हिजन असेल, बेस सेम असेल तर आपण काय करतो, इंडायसेसची सबट्रॅक्शन, म्हणजे 2 मायनस किती करणार, 5. 2 मायनस 5 म्हणजे किती असतं, -3. ठीक आहे. आणि हा -5 काय, कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंट आला तर आपण काय करतो, इंटिग्रेशनच्या बाहेर, आणि इंटिग्रेशन कोणाचं घेणार, x⁻2 - 5 म्हणजे किती, x⁻3. ठीक आहे. कसं आलं, लक्षात आलं ना, हा x⁻3 दोन नंबरची डिव्हिजन आहे, त्यांचा बेस सेम आहे, सो आपण इंडायसेसची सबट्रॅक्शन, सो 2 - 5 म्हणजे किती, -3. सो x⁻3चं आपल्याला इंटिग्रेशन सोडवायचं आहे, प्लस सी आहे तसा. ठीक आहे. आता पुढे लेफ्टला अजून सिम्प्लिफाय होतंय, परत बघा कुठली टर्म आले, पॉवर टर्म आले, निगेटिव्ह मध्ये आहे, त्याला डिनॉमिनेटरला शिफ्ट करा, काय होणार, पॉवरचं साईन बदलणार, -5चं काय होणार, +5. सो काय लिहिणार मी, 1/y⁻5, -5 डिनॉमिनेटरला गेला की +5. सिमिलरली, आणि डिनॉमिनेटरला काय, x⁻5 तो ऍज इट इज ठेवा. ओके. सो 1/x⁻5 आणि हा y⁻5 डिनॉमिनेटरला गेल्यावर काय होणार, y⁻5 इक्वल टू -5 आहे तसा,
आता हे x रेस टू -3 चं इंटिग्रेशन घ्यायचं युजिंग दिस फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n dx. काय असतं पॉवर फंक्शनचं इंटिग्रेशन? x रेस टू दॅट पॉवर +1 डिवायडेड बाय पॉवर +1 प्लस c. मग आता आपली पॉवर काय आहे? -3. ठीक आहे, मग याच्यामध्ये फक्त +1 करायचं आहे. सो -3 +1 केला तर किती येतं आन्सर? -3 + 1. सिंपल आहे. -3 + 1 म्हणजे किती? -2. ओके, सो x रेस टू -3 चं इंटिग्रेशन काय येणार? x रेस टू -3 + 1 -2 आणि डिवायडेड बाय सेम तीच पॉवर. -3 + 1 म्हणजे काय? -2 प्लस c आहे तसा. ठीक आहे, देअरफॉर आता लास्ट स्टेप राहिली. 1/x रेस टू 5 y रेस टू 5 आहे तसा इक्वल टू, इकडे बघा हा मायनस आणि मायनस कॅन्सल होईल, प्लस होईल. मग कॉन्स्टंट काय राहणार? 5 डिवाइड बाय 2. ठीक आहे, आणि परत x रेस टू -2 ही टर्म काय आहे बघा? निगेटिव्ह पॉवर असणारी टर्म आहे. ही मी कुठं शिफ्ट करणार? डिनॉमिनेटरला. मग डिनॉमिनेटरला गेली तर काय होणार? पॉवरचं साईन बदलणार, म्हणजे x रेस टू -2 चं डिनॉमिनेटरला गेल्यावर काय होणार? x रेस टू 2 प्लस c. दिस इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. याच्या पुढे काहीही सिम्प्लिफाय होत नाही. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल की बर्नॉलिस डिफरन्शियल इक्वेशन जर दिलं असेल तर ते आयडेंटिफाय कसं करायचं आणि त्याचं सोल्युशन स्टेप बाय स्टेप कसं कॅल्क्युलेट करायचं. एकदम सिंपल मेथड आहे ही. लिनियर डिफरन्शियलचीच मेथड आहे. फक्त पहिल्या 2 स्टेप महत्वाच्या आहेत. काय? जी काही y ची पॉवर असणारी टर्म आहे त्याने डिवाइड करा थ्रू आउट. डिवाइड केल्यानंतर जी टर्म येते त्याची सबस्टिट्यूशन करा ॲज अ व्ही. सबस्टिट्यूशन केले की डेरिव्हेटिव्ह करा. डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? पहिली टर्म. फक्त त्याला काय करायचं? जी पॉवर आहे ती मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही. ठीक आहे, हे केल्यानंतर जे काही डिफरन्शियल इक्वेशन येतं तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन येतं आणि त्याच्यात 4 स्टेप्स फॉलो करा. तुम्हाला रिक्वायर्ड सोल्युशन मिळेल बर्नॉलिस डिफरन्शियल इक्वेशनचं. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल की बर्नॉलिस डिफरन्शियल इक्वेशन कसं सोडवायचं. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या YouTube चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट्स बॉक्समध्ये द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद.